कॅपिटल काय काय दिसतंय? बी आणि आर. बी आणि आर कॅपिटल लिहायचंय आणि बाकीचे सगळे स्मॉल लिहायचे आणि एक कसं वर्ड आहे बफर्ड रीडर. बफर्ड रीडर. आपण स्ट्रिंगचे अजून एक्झाम्पल घेणार आहोत. फक्त आपल्याला आता काय करायचं, थोडंसं असाइनमेंट रिलेटेड जायचंय, त्यामुळे आपण ह्याचा यूज करू. बघा काय, इट इज यूज टू एक्सेप्ट द डेटा फ्रॉम युजर इन स्ट्रिंग फॉर्म. आपण स्कॅनर क्लास वापरला होता. स्कॅनर क्लास टेक्स द डेटा फ्रॉम एन युजर इन इन बाईट फॉर्म. कोणत्या फॉर्मॅटमध्ये घेतो? बाईट फॉर्म मध्ये. अँड बफर रीडर इज अ क्लास यूज टू रीड द डेटा फ्रॉम युजर इन स्ट्रिंग फॉर्म. आणि तुम्हाला माहितीच आहे की ज्यावेळी डेटा स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये घेतला जातो त्यावेळी तो डेटा कसा घेतला जातो? लार्ज व्हॉल्यूम ऑफ डेटा बाय बफर रीडर क्लास वी कॅन टेक फ्रॉम एन युजर. मग ज्यावेळी तुम्ही बफर रीडर क्लास तुमच्या प्रोग्राम मध्ये वापरता त्यावेळी मला त्याच्यामध्ये एक पॅकेज इम्पोर्ट करावं लागतं आणि त्या पॅकेजचं नाव काय? java.io.star. बफर रीडर क्लास तुम्ही तुमच्या प्रोग्राम मध्ये वापरता त्यावेळी प्रोग्राम तुमचा आयओ एक्सेप्शन थ्रो करतो. एक्सेप्शन थ्रो करतो, आयओ एक्सेप्शन. ठीक आहे, मी आता हे लिहितोय फक्त, आता तुम्हाला मी सांगणार आहे काय. एकदम छान आहे. आणि तुम्हाला आता इथून पुढे हात क्लास वापरायचा आहे. स्कॅनर क्लास तुम्हाला वाटलं की छोटा डेटा घ्यायचा आहे, यू कॅन यूज स्कॅनर क्लास. बट इफ यू वॉन्ट टू read large data from a user, then in this case we have to use buffer reader class. Then see what is the syntax of buffer reader. Buffer reader br equal to new buffer reader in bracket new input stream reader in bracket system dot in. छोटासा सिंटॅक्स आहे, थोडं लक्षात ठेवावं लागेल. काय अवघड असं नाहीये, एकदा दोनदा लिहिला की आपल्या लक्षात राहतो. आता याच्यामध्ये कॅपिटल स्मॉल सगळं बघावं लागेल. बफर रीडर बी आर कॅपिटल, इनपुट स्ट्रीम रीडर आय आणि एस आर कॅपिटल, इथे पण आहे सिस्टम एस कॅपिटल. मी आता एक्सप्लेन करतोय. सांगू? Buffer reader is a class belongs to package java.io. Buffer reader is a class belongs to package java.io used to accept the data from user in string form. It is used to accept the data from user in string form. If we use buffer reader class in our application, then compiler throws IO exception. Compiler कोणतं एक्सेप्शन थ्रो करतो? IO exception. IO exception comes in check category. हे आपल्याला डिटेलमध्ये लिहायचं चॅप्टर आहे नवीन, तो नंतर बघायचा. आता सध्या एवढा ऐका. IO exception comes in check category. So that exception checked by the compiler at compile time. So we have to handle that exception explicitly. तुम्हाला एक्सेप्शन कसं हँडल करायचंय? एक्सप्लिसिटली. मग सांगतो कसं राहतं ते. एक मिनिट कोणता होतंय? सागर असेल, सागर असेल. Buffer reader is a class belongs to package java.io used to accept the data in string form. Okay. If we use buffer reader class in an application, then compiler throws IO exception. Exception means runtime error. Exception means runtime error, and IO exception is a type of exception. Okay. If we use buffer reader class in a program, then compiler throws IO exception. IO exception. There are different types of exceptions in Java. There are different types of exceptions. There are different types of runtime errors in Java. Then IO exception comes in check category. कोणत्या कॅटेगरी मध्ये आहे? चेक कॅटेगरी मध्ये आहे. सो वी हॅव टू हँडल दॅट एक्सेप्शन ऍट कंपाईल टाइम. तुम्हाला ते एक्सेप्शन कंपाईल टाइमला हँडल करायचं आहे. मीन्स वॉट? वी हॅव टू हँडल दॅट एक्सेप्शन एक्सप्लिसिटली इन अ प्रोग्राम. तुम्हाला ते एक्सेप्शन एक्सप्लिसिटली प्रोग्राम मध्ये हँडल करावं लागेल. एक्सप्लिसिटली हँडल करावं लागेल म्हणजे ऑटोमॅटिक होत नाही, तुम्हाला स्वतःला करावं लागेल. कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. मग बफर रीडरचा मेन यूज काय? इफ यू वॉन्ट टू एक्सेप्ट लार्ज डेटा फ्रॉम एन युजर,
then in this case we can use buffer reader class. Any problem? पहिली लाइन समझले का? समझले का लाइन? Yes, हो sir. सर. हो सर. Yes, sir. बरोबर. बरं सांगू ऐका. बरं लिहून घेता घेता सांगतो. लिहून घ्या. सिंटॅक्स लिहिलं मग सर्वांनी का नाही लिहिला? No, sir. काय नाही लिहिलं. बरं ठीक आहे. आता थिअरीला पहिल्यांदा मी सांगतो तसं लिहा. Buffered reader is a class. Buffered reader is a class belongs to package java.io.star. तिथं सिलेक्ट केले बघा. java.io.star. java.io.star, comma, used to accept the data from an user in string form. From an user in string form. From an user in string form. म्हणजे युजरकडून डेटा स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये ऍक्सेप्ट करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. From an user in string form. Full stop. It is also used to read. It is also used to read large volume of data. It is also used to read large volume of data from an user. Large volume of data from an user. Large volume of data from an user. Full stop. Full stop. New line. If we use buffer reader class in an application, if we used buffer reader class in an application, then compiler throws IO exception. Compiler throws IO exception at compile time. Compiler throws IO exception at compile time. IO exception at compile time. Comma. In Java, there are different types of runtime errors. There are different types of runtime errors called exceptions. There are different types of errors, runtime errors called exception. Comma, IO exception, लिहिताना IOE कॅपिटल लिहायचा आहे, तो क्लास आहे. IO एक्सेप्शन एकच वर्ड आहे आणि तो क्लास आहे, त्यामुळे जसं मी लिहिलंय तसंच लिहायचंय. IO exception is runtime error of type checked exception category. Of type check exception category. So
So there is need to handle it. So there is need to handle it. So there is need to handle it. So there is need to handle it explicitly. There is need to handle it explicitly at compile time. There is need to handle it explicitly at compile time. At compile time. Full stop द्या आणि syntax लिहा. लाईन लिहा पूर्ण.